नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय मित्रांनो. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, सरकारामार्फत महाराष्ट्र शासनाकडून तुमच्यासाठी एक जे तुम्हाला 100 युनिटपेक्षा कमी वापर करत असलेल्या ग्राहकांसाठी रूफटॉप सोलर स्मार्ट योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके. आता ही योजना कशा पद्धतीने असणार आहे, ह्याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे आपल्याला सबसिडी भेटणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला याच्यात सवलत आहे. आपण इथं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. हा जो जी-आर आलेला आहे ऊर्जा व उद्योग ऊर्जा कामगार खनिज कर्म विभागाकडून आलेला आहे. 6 ऑक्टोबरचा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. नवीन योजना तुमच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. रूफटॉप सोलर स्मार्ट योजना. ओके. त्या योजनेची आपण माहिती संपूर्णपणे जाणून घेऊया. ओके. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील व आगार रेषेखालील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता पूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर स्मार्ट योजना राबवण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. ओके. कोणती योजना? महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना. म्हणजे तुम्ही रूफटॉप सोलर योजना पण इथं भेटून म्हणू शकता सोलर योजना. ओके. याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आलेला आहे. नवीन योजना इथं उघडण्यात आली, ओपन झालेली आहे. ओके. उद्योग ऊर्जा उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागाकडून हा जी-आर आलेला दिनांक 6 ऑक्टोबर 2025 चा जी-आर असणार आहे. जो की या संदर्भात दिलेला आहे महावितरण कंपनी पत्रांना दिलेला आहे याच्यामध्ये 30/1/2025 चं. ओके. आता याच्यामध्ये दिलेल्या आता प्रस्तावना जी की आपण वाचून घेणार आहोत. ओके. तर नीट ऐकायचं तुम्हाला जी-आर हा, कारण की तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण माहिती समजेल आणि तुम्हाला अप्लाय कसं करायचं ते पण मी सांगणार आहे. आता राज्यातील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणामुळे पारंपरिक विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. विजेची निर्मिती प्रामुख्याने कोळसा, पेट्रोलजन्य पदार्थ, त्यानंतर नैसर्गिक वायू या ऊर्जा संसाधनापासून होत आहे. ओके. आता सदर ऊर्जेची संसाधने मर्यादित स्वरूपात असून भविष्यात संपुष्टात येणारी आहे. संपुष्टात म्हणजे मिळणार नाही बुवा, संपुष्टात म्हणजे संपू शकते. अशा ऊर्जा स्रोतांचे बेसुमार वापर केल्याने हवेच्या प्रदूषणात मोठा भर पडत आहे. ओके. यामुळे वैश्विक तापमान वाढ आणि पर्यावरण बदलाचा अनिष्ट परिणाम सर्वांना सोसावा लागत आहे. त्यानंतर आता ग्लास ग्लासगो येथे झालेल्या COP26 परिषदेमध्ये भारताने अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट 500 गिगावॅट ठेवलेले आहे. तसेच सन 2030 पर्यंत 50% इतकी ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून निर्माण करणे, एकूण अनुमानित कार्बन उत्सर्जन 1 अब्ज टनांनी कमी करणे. ओके. कार्बन तीव्रता 2005 च्या आर्थिक पातळीपेक्षा 45% कमी करणे. तसेच 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनासाठी प्रयत्नशील राहण्याचे भारताने कष्टबद्धता दर्शवलेली आहे. म्हणजे आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी आता, की आपल्याला जे भारत देश आहे आपला, त्यांना इथं आपल्याला ऊर्जामुक्त करायची आहे. जे की ते कार्बन वगैरे जे असतात त्यांचे ज्या विजेमार्फत जे आपल्याला इथं प्रामुख्याने कोळसा, पेट्रोलजन्य पदार्थ, नैसर्गिक वायू याच्यापासून तयार होतो. आपलं वातावरण खराब होतं, हवेमध्ये प्रदूषण होतं. ओके. आणि त्याच्यानंतर विजेची कमतरता पण भासते आपल्याला दुसरीकडून. तर करावं लागतं, खूप कामकाज करावं लागतं यासाठी. ओके. खूप खर्च पण होतो. त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, पारंपरिकमध्ये त्यांनी शोध लावून आता सोलर सोलर योजना इथं चालू केलेली आहे. जसं की सोलर योजना आता 2030 पर्यंत 50% त्यांना भारतामध्ये 50% भारतामध्ये सोलर इथं झाले पाहिजे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आणि 2070 पर्यंत पूर्ण भारतामध्ये शून्य डायरेक्ट आपल्याला असणार आहे. सगळीकडे सोलर असणार 2070 पर्यंत असं सांगण्यात आलेलं आहे. शून्य उत्तेजनासाठी इथं त्यांनी इथं प्रयत्न करणार आहे असे सांगण्यात आलेले आहे. ओके. त्यासाठी त्यांनी आता तुमच्यासाठी योजना सुरू केलेली आहे. सोलर टॉप योजना. आता त्याच्या आपण बघू पुढे काय दिलेलं आहे. आता दारिद्र्य रेषेखालील अथवा मध्यमवर्गीय नागरिकांसाठी वीज वापर व त्यांचे मासिक बिल ही त्यांच्या उत्पादनाच्या दृष्टीने मोठी खर्चाची बाब आहे. ओके. यामुळे सदर ग्राहकांना मासिक वीज बिल वेळेवर भरणे जिकिरीचे बनलेले आहे. त्याकरिता पारंपरिक ऊर्जाचा वापर वाढविणे व विजेच्या वापराचे बिल शून्यापर्यंत कमी करणे असा दुहेरी उद्देश साध्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेची वाढ करणे व घरगुती वीज ग्राहकांच्या विजेच्या बाबतीत
सवे पूर्ण बनवण्याकरिता दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी भारत सरकारद्वारे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त वीज योजना मंजूर करण्यात आलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे केंद्र शासनाच्या नवीन व नवी नव नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने NERE निर्गमित केलेल्या 16/3/2024च्या आदेशानुसार 13/2/2024 पासून दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी 1 कोटी घरांना रूफटॉप सोलर यंत्रणा स्थापित करण्याचे उद्देश जाहीर केलेले आहे. आता नीट ऐकायचं, आता परत सांगतो. आता दिनांक 16/3/2024च्या आदेशानुसार 13/2/2024 पासून दरमहा म्हणजे 300 युनिट पर्यंत मोफत आपल्याला वीज उपलब्ध करून देण्यासाठी 1 कोटी घरांना रूफटॉप सोलर यंत्रणा स्थापित करण्याचे उद्देश जाहीर केलेले आहे. म्हणजे तुम्हाला समजलं, ज्यांचे 300 युनिट पर्यंत बिल येत असेल, 300 युनिटच्या खाली ज्यांची बिल येत असेल, म्हणजे 100 युनिट, 150 युनिट, 200 युनिट, पण 300 युनिटच्या खाली त्यांना 1 कोटी घरांना इथं मोफत वीज भेटणार आहे. डायरेक्ट मोफत म्हणजे डायरेक्टली तुम्हाला इथं रूफटॉप तुमच्या सोलर इथं बसवण्यात येईल तुमच्या घरी. म्हणजे तुम्हाला कोणतंही बिल भरण्याची आवश्यकता नाही. ओके. त्यानंतर इथं पुढे दिलेलं आहे, आपण ते जाणून घेऊया. यापैकी महाराष्ट्र राज्यातील 8,75,000 म्हणजे 8,75,000 घरांचा रूफटॉप सोलर यंत्रणा स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे. आता महाराष्ट्रामध्ये किती दिलेले आहे? 8,78,000 घरांना रूफटॉप सोलर यंत्रणा स्थापित करण्याचे उद्दिष्ट आलेले आहे. ओके. घरांवर सोलर रूफटॉप स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाने 2 गिगावॅट क्षमतेपर्यंतचे सौर ऊर्जा प्रकल्पांना आधारभूत किमतीच्या 60% इतके अनुदान देण्यात येत असून 2 गिगावॅट ते 3 गिगावॅट दरम्यान आपल्याला क्षमता असणाऱ्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पांना बेंचमार्क किमतीच्या 40% इतके अनुदान देण्यात येत आहे. किती? 40% इतके अनुदान देण्यात येत आहे. ओके. किती? इथं 60% सर 2 ते 3 मध्ये, आणि याच्यामध्ये आपल्याला 2 गिगावॅट पर्यंत इथं 60% आणि 2 ते 3च्या मध्ये 40%. ओके. आता अनुदानाची मर्यादा 3 गिगावॅट क्षमतेपर्यंत राहणार आहे. किती? 3 गिगावॅट पर्यंत. ओके. 2 ते 3 गिगावॅट पर्यंत आपल्याला इथं क्षमता असणार आहे फ्रीमध्ये. ओके. आता याच्यामध्ये दिलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांची सौर ऊर्जा प्रणालीचा अवलंब केलेल्या विजेच्या बाबतीत सदर ग्राहक स्वयंपूर्ण होईल. तसेच सदर प्रणालीद्वारे निर्मिती विजेचा वापर करून शिल्लक राहिलेल्या विजेतून त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. म्हणजे आता तुम्हाला समजलं, जर तुम्ही कमीत कमी वीज वापरली, तुमची जर वीज कधी शिल्लक राहिली, तर हे वीज यंत्राची कंपनी असते त्यांना तुम्ही इथं विकू शकता. त्यांना तुम्हाला त्याच्यामार्फत तुम्हाला उत्पन्न पण भेटू शकतं. म्हणजे तुम्हाला जितकं पण तुम्हाला आपण युनिटने पैसे भेटत असेल, तेवढे पैसे तुम्हाला ते युनिटनुसार भेटतील असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर उपक्रमातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील घरगुती वीज ग्राहकांना राज्य शासनाकडून अधिकच्या अनुदानाची तरतूद करून त्यांचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्याकरिता प्रोत्साहित करून व उपक्रमात त्यांचा सहभागी वाढवणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप स्मार्ट सोलर योजना राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधनात होता. कोणती योजना? इथं बघू शकता, आवासीय रूफटॉप स्मार्ट सोलर योजना. ओके. आपल्या साईड असणारी सोलर योजना तुम्ही एवढं म्हणू शकता. ओके. त्यानंतर शासन निर्णय दिलेला आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांच्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्याला प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे, तसेच सौर ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पादनाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्यांच्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेची वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप स्मार्ट सोलर योजनेस शासन निर्णयास मान्यता देण्यात येत आहे. ओके. मान्यता भेटलेली आहे योजनेसाठी, सोलर योजनासाठी. ओके. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,622 घरगुती वीज ग्राहक, तसेच ज्यांच्या वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे 3,45,378 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असून एकूण 5 लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी
केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदानाव्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनातर्फे देण्यात मान्यता देण्यात येत आहे. ओके. 100 युनिटपेक्षा जे कमी ग्राहक आहे त्यांची संख्या दिलेली आहे आणि 5,00,000 एवढ्या ग्राहकांना आपल्याला ही सवलत भेटणार आहे. या योजनेसाठी सन 2025-26 या वर्षासाठी 330 कोटी व सन 2026-27 साठी 325 कोटी इतक्या रकमेची तरतुदी करण्यास तसेच सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अनुदान विवरण करण्याकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता योजनेचे उद्देश दिलेले आहे. अ मध्ये दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जांच्या माध्यमातून वीज बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे. ओके. त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे, म्हणजे तुम्हाला उत्पादन पण भेटेल, वीज पण फ्रीमध्ये राहील. ओके. त्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेची वाढ करणे. त्यानंतर ड मध्ये दिलेल्या स्थानिक रोजगारांच्या संधी वाढविणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे, म्हणजे रोजगार पण वाढवेल, कारण की आता योजना चालू झाल्या नंतर की सौर ऊर्जेचे कोणी प्लॅन टाकेल, कोणी त्यांची दुकानं टाकतील, बसवून देतील, त्यांची खूप सारी योजना वगैरे येऊ शकतात. त्यांच्या आधार लोक कामाला येतील, इलेक्ट्रिशियन्स वगैरे अशा पद्धतीने. ओके. योजनेचे संचालन दिलेले आहे. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,622 घरगुती वीज ग्राहक व ज्यांचा वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे 3,45,375 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांचे यांच्याकरिता छतावरील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी राज्य शासनातर्फे अतिरिक्त अनुदानाची तरतूद करण्यात येणार आहे. त्याद्वारे सदर वीज ग्राहकांना सौर ऊर्जांच्या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यास येणार आहे, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. प्रोत्साहन भेटणार आहे, संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. आता लाभार्थ्यांना वीज ग्राहक गट निहास हिस्सा व लागणारी निधी किती भेटणार ते बघू आता. सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यात प्रति किलोवॅट आधारभूत किमतीच्या अनुषंगाने राज्य शासनातर्फे प्रस्तावित अनुदानांचा हिस्सा खालीलप्रमाणे असेल. ओके. आता अनुक्रमांक दिलेले आहे. घरगुती वीज ग्राहकांचा गट प्रकार दिलेला आहे, राज्य शासनाचा हिस्सा दिलेला आहे. सगळ्यात आधी दिलेला आहे दारिद्र्य रेषेखाली ग्राहक यांना 35% असणार आहे. 2 नंबरला दिलेला आहे 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिक दुर्बल ग्राहक. ओके. याच्यामध्ये सर्वसाधारण गट 20% असणार आहे, अनुसूचित जातीमध्ये 30%, अनुसूचित जमातीमध्ये 30% असणार आहे. म्हणजे आता याच्यामध्ये सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किंमत 50,000 रुपये आहे. ओके. प्रति किलोवॅट. ओके. इतकी असून गृहीत धरलेल्या वीज ग्राहक राज्य शासन केंद्र शासनाचा हिस्सा खालीलप्रमाणे असेल. राज्याचा व केंद्राचा हिस्सा दिलेला आहे. आता इथे अनुक्रमांक दिलेला आहे. घरगुती वीज ग्राहकांचा गटचा प्रकार, ग्राहकांचा हिस्सा व राज्य शासनाचा हिस्सा व केंद्र शासनाचा हिस्सा दिलेला आहे. आता पहिलं दारिद्र्य रेषेखाली ग्राहकाचा हिस्सा असणारे 2500, राज्याचा हिस्सा असणारे 17,500 आणि केंद्राचा हिस्सा असणारे 30,000 रुपये. ओके. असे इथे 50,000 डिवाइड केलेले आहे. ओके. 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक सर्वसाधारण मध्ये याच्यामध्ये दिलेले आहे. 10,000 रुपये ग्राहकाचा हिस्सा असेल, 10,000 राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे आणि 30,000 रुपये केंद्र शासनाकडून असणार असे दिलेलं आहे. अनुसूचित जमातीसाठी इथं ग्राहकाचा हिस्सा असणारे 5,000 रुपये, म्हणजे आपल्या ग्राहकाला 5,000 रुपये भरावे लागतील. राज्य शासन इथं 15,000 हिस्सा देणार आहे आणि 30,000 रुपये केंद्र शासन देणार आहे. अनुसूचित जमातीसाठी 5,000 रुपये असणाऱ्या ग्राहकाचा हिस्सा 15,000, राज्य शासनाचा हिस्सा 30,000, आपल्याला केंद्र शासनाचा हिस्सा असणार आहे. ओके. असं इथं दिलेलं आहे, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. आता योजनेसाठी लागणाऱ्या निधीचा तरतूद व लेखाशीर्ष दिलेला आहे. स्मार्ट योजना राबविण्याकरिता राज्य शासनाच्या आर्थिक भार रुपये 655 कोटी येणार आहे. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अनुदानातून या योजनेसाठी लागणारे निधी देण्यात येईल. ओके. तसेच सदर योजना अंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मर्यादित या सहाय्यक अनुदान वितरित करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडून लेखाशीर्ष अंतर्गत सन 2025-26 व 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये आवश्यक तरतूद करण्यात येईल. ही योजना केंद्र शासनाच्या योजनेशी संबंधित असल्याने केंद्र शासनाच्या योजनेतील पात्रता आणि अन्य निकषात बदल सुधारणा झाल्यास त्या या योजनेतून लागू राहतील. ओके. असे देण्यात आलेले आहे. तर योजनेची अंमलबजावणी कशी होते ते बघूया.
या योजनेच्या अंमलबजावणीकरिता महावितरण कंपनी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करेल. कोण काम करणार आहे? महावितरण कंपनी इथं अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ते करणार आहे याचं काम. ओके. आता लाभार्थी निवडीची निकष काय असणार आहे? म्हणजे तुमची निवड कशी होईल ते आपण बघू. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे, खालील निकषांची पूर्तता करणारे घरगुती वीज ग्राहक योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. ओके. आता काय लिहिलं इथं, खालील निकषांपैकी परिपूर्तता करणारे घरगुती वीज ग्राहक योजनेसाठी इथं अर्ज करण्यास पात्र राहावे. आता ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणे गरजेचं आहे. तुमच्याकडे वीज कनेक्शन पाहिजे आहे. ओके. मीटर वगैरे आपल्या घरी पाहिजे. ग्राहकांच्या कुटुंबाच्या छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. आता जर तुम्हाला इथे सौर ऊर्जेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजे ग्राहकांच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणालीचा आस्थापनेवर करण्यात येणाऱ्या कोणत्याही अनुदानाचा लाभ मी घेतलेला नसावा. ओके. तर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी इथे लाभ घेतलेला असेल, ऑलरेडी कोणी सोलर बसवलेलं असेल, 30% सबसिडीमध्ये त्यांना इथे भेटणार नाही. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय जे पोर्टल आहे आपल्याला, तिथून आपल्याला नोंदणी करायची आहे. त्यानंतर वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक आहे. जर तुमच्यावर काही विजेचे काही बिलचे पैसे भरायचे बाकी असेल, ते थकीत नको पाहिजे. ते पूर्ण पैसे भरून टाकायचे आहे, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे कोणतेही थकबाकी आपल्याकडे नको आहे. ओके. आता याच्यामध्ये निकष दिलेले आहे ते आपण बघूया. आता निकषांमध्ये त्यांनी दिलेले, ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष 2025 ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसेल, 100 युनिटपेक्षा जास्त आपल्याला युनिट फिरलेला नसेल, असे ग्राहक योजनेत भाग घेण्यास पात्र राहतील. म्हणजे तुमचा ते डाटा काढणार 2025चा. ओके. ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचे सगळे बिल इथं ते मागवतील. म्हणजे ते ऑनलाईन पद्धतीने काढतील. जर तुमच्यात या ऑक्टोबर ते सप्टेंबर 2025 पर्यंत जर तुमचं 100 युनिटपेक्षा कमी बिल आलेलं असेल, एवढ्या पूर्ण महिन्यांमध्ये, तरच तुम्हाला याच्यामध्ये लाभ भेटणार आहे. आता फक्त सिंगल फेरी वीज ग्राहकास योजनेस भाग घेण्यास पात्र असतील. ओके. सिंगल फेज वीज ग्राहक. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे, दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य व तत्वावर राबवावी, असे इथे सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यात दिलेल्या डिसेंबर 2025 पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांच्या संख्या 1,54,622 पेक्षा कमी असलेल्या सदर इथं दिलेला आहे 0 ते 100 युनिट पर्यंतचा वापर करणाऱ्या ग्राहकांना वळवण्याचा अधिकार महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचा राहणार आहे. म्हणजे महावितरण कंपनीची अंमलबजावणी करणार आहे आणि त्यांच्याकडे जे ग्राहक असतील ते स्वतः इथं चेक करतील. म्हणजे तुम्ही अप्लाय केल्यानंतर की तुमचं युनिट वगैरे काय आलं होतं, म्हणजे किती आलं होतं, ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 पर्यंत 100 युनिटपेक्षा खाली आलेलं असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. आता योजनेचे कालावधी दिलेले आहे. आता सदर योजनेची कालावधी असणार आहे मार्च 2027 पर्यंत तुम्ही लाभ घेऊ शकता. म्हणजे आता 25, 26, 27 ते यायचा बाकी आहे आणि आता म्हणजे तुम्हाला कमीत कमी इथं 1.5 वर्षाचं भेटतो आपल्याला. आता असं म्हणायला हरकत नाही. कारण का 2026 आणि मार्च 27 म्हणजे 1.5 वर्षापर्यंत तुमची इथं आहे तुम्हाला सवलत आता. आता याच्यामध्ये दिलेल्या अंमलबजावणी कार्यपद्धती दिलेली आहे. आता या योजनेची प्रसिद्धी महावितरण कंपनीद्वारे करण्यात येईल. महावितरण कंपनी यांची प्रसिद्धी करणार आहेत. या योजनेसाठी मुख्य कार्यालय स्तरावर निविदा प्रकाशित करण्यात येईल व त्यानुसार पात्र पुरवठादारांना विभागून काम सोपवले जाणार आहे. अर्ज केलेल्या ग्राहकांच्या जागेची तांत्रिक व्यवस्था तपासून तेथे छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. ओके. आता निवेदन देत आलेले आहे. पात्र पुरवठादाराकडून पात्र ग्राहकांना एक एक किलो 1 किलो मेगावॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात येईल. ओके. गिगावॅट. ओके. 1 किलो गिगावॅट. 1 गिगावॅट. ओके. त्याच्यामध्ये स्थापित करण्यात आलेल्या रूफटॉप सोलर यंत्रणेच्या तांत्रिक तपासणी महावितरण कंपन्यांमार्फत करण्यात येईल. जी तपासणी असणार तुमच्या घरी येऊन ते स्वतः महावितरण कंपनी करेल. नवीन व नवकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांनी ठरवलेल्या मार्गदर्शन तत्वावर तसेच तांत्रिक मानदंडांच्या नुसार टेक्निकल स्टेबिलायझेशन सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी तसेच योजनेच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याची जबाबदारी महावितरण कंपनी यांचीच असणार आहे.
आता या योजनेअंतर्गत वापरण्यात येणारे सोलर मॉड्यूल जे असणार आहे हे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिल योजनेप्रमाणे भारतीय बनावटीचे व आयसी आयसी प्रमाणित किंवा तत्सम राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रमाणित असलेले तसेच पुरवठादार हे RFID टॅग सुविधेसह पुरवण्यात असतील. या बाबतीत महावितरणच्या सामग्री पुरवठादारांकडील सामग्रीची तांत्रिक मानदंडानुसार पाहणी करून त्या योग्यतेबाबत खात्री करण्यात येईल. तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला महामंडळवाले सांगतील तुम्हाला कोणतं इथं सोलर बसवायचं आहे, काय बसवायचं आहे. त्यांना इथे परमिशन दिलेली आहे संपूर्ण. कारण की तुम्हाला फुकटमध्ये योजना भेटत आहे फ्रीमध्ये आपल्याला, तर आपल्याला त्यांचं तिथं ऐकावं लागेल. आता छतावरील सौर ऊर्जा प्रणालीवर आस्थापित केलेल्या 5 वर्ष देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादारांकडे असेल. स्वतः आपल्याला 5 छतावरील जी सौर ऊर्जा बसवण्यात येईल त्याच्यात बसवल्यानंतर 5 वर्ष देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी स्वतः पुरवठादार म्हणजे आपणच स्वतः आपल्याकडे असेल. 5 वर्षाचे सर्वसुशक देखभाल दुरुस्तीचे करार, त्यासाठी आपल्याला ₹500 स्टॅम्प पेपर आपल्याला महावितरण करून घेण्यात येणार आहे. तो सांगण्यात आलेला आहे. आता नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांची ठरवलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार तसेच तांत्रिक मानदंडानुसार टेक्निकल स्टेबिलायझेशन सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी व गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी महावितरण कंपनी यांची राहणार आहे. वित्तीय सहाय्यक अनुदानाच्या रकमेची मागणी करून सदर निधी प्राप्त करून घेण्याची कार्यवाही महावितरण मार्फत करण्यात येईल. सदर योजनेचे आवश्यक लेखी महावितरण मार्फत ठेवण्यात यावेत असं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे योजनेची अंमलबजावणी करताना त्या आवश्यक असणारी अर्जाचे विविध नमुने, स्थापना व अहवाल, उपयुक्तता प्रमाणपत्र व अनुषंगिक बाबी व तांत्रिक तपासणी इतर नमुने महावितरणीमार्फत निर्गमित करण्यात यावेत. आता राज्य शासनाच्या व इतर आर्थिक स्रोतांच्या मधून महावितरणीमार्फत प्राप्त होणाऱ्या निधीचे उपयोगित प्रमाणपत्र, भौतिक प्रगती व आर्थिक अहवाल दर 3 महिन्यात शासनास सादर करण्यात यावा. तर सदर योजनेचे मेळघाट, नंदुरबार, गडचिरोली यासारख्या दुर्गम भागामध्ये प्राधान्य राबवण्यात याव्या. आता म्हणजे इथं कारण की इथं आदिवासी लोक जास्त असतात. मेळघाट, नंदुरबार, गडचिरोलीमध्ये गरीब लोक आहेत, तिकडे खूप आदिवासी, त्यांना कसं आर्थिक दुर्बल घटकांमध्ये पण येतात आणि आदिवासी जमाती अनुसूचित जातीमध्ये पण येतात. तर त्यांना इथं सगळ्यात पहिले प्राधान्य त्यांना भेटणार आहे. सदर शासन निर्णय दिलेल्या मंत्रिमंडळाने 3/7/2025 रोजीच्या दिलेल्या मान्यतेनुसार अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे. अशा पद्धतीने आज जी आलेल्या नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. सोलर टॉप योजना. मस्त आपल्यासाठी चांगली पॉझिटिव्ह 100 युनिटपेक्षा आपल्या कमी वीज असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. जी की या योजनेचं नाव दिलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप स्मार्ट सोलर योजना. रूफटॉप स्मार्ट सोलर योजनामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. तर आपल्याला ही योजना नक्कीच आवडली असेल. फ्रीमध्ये आपल्याला येत आहे. 5-10 हजार रुपये भरून आपल्याला या योजनेमध्ये भाग घेण्यात भेटणार आहे. त्याच्या तुम्हाला दाखवलेले आहे आता दारिद्र्यांना तर ₹2500 असणार भरायचे, सर्वसाधारण ₹10,000, अनुसूचित जातीला ₹5,000, अनुसूचित जमातीला ₹5,000. बाकी तर राज्याचा हिस्सा व केंद्राचा हिस्सा दिलेला आहे. तर काय पाहिजे तुम्हाला एवढ्या कमी पैशामध्ये काय भेटणार आहे आपल्याला? तर फायदा घेऊन घ्या. त्यांच्या 100 युनिटपेक्षा कमी बिल येत असेल आणि लवकरात लवकर या संधीचं सोनं करून घ्या. आपण तिथं ऑनलाईन अप्लाय करा. आता ऑनलाईन अप्लाय करायला तुम्हाला वेबसाईट कोणती? सोलर योजनेच्या वेबसाईट तुम्ही ऑनलाईन प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची वेबसाईट दिलेली आहे. तर प्रधानमंत्री सूर्यघर योजना तुम्ही इथं .com असं टाका इंटरनेटवर, तुम्हाला डायरेक्टली त्याचं अपडेट वगैरे येऊन जाईल. नाही तर महावितरण कंपनीत जाऊन तुम्ही भेट द्या. तिथं सांगा आमचं 100 युनिटपेक्षा कमी येतं बिल, तर आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे रूफटॉप सोलर योजनामध्ये. तर आमचा फॉर्म कसा भरावा लागेल तिथं जाऊन तुम्ही इन्क्वायरी करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून याचा पूर्ण व्हिडिओ आपण बनवू, याचा कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तो पण आपण फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आपण भरू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो पण व्हिडिओ लगेच जाणू. तर नक्की तुम्हाला ही योजना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर, नाहीतर मला इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल कोणाला दाखवायसाठी महावितरण कंपनीमध्ये म्हणा किंवा ऑनलाईन फॉर्म भरताना लागत असेल तर तुम्ही PDF फाईल डाउनलोड करून घ्यायचा. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मी सेंड करून देईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि जर काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी
आणि योजनेसाठी अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन योजना व जॉब अपॉर्च्युनिटी आपल्या चॅनलवर येत असतात. अशाच नवीन-नवीन व्हिडिओकरिता, योजनेकरिता आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.